बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी इगतपुरी कोर्टाकडून त्यांना जामीन मंजूर झालाय। इगतपुरीच्या साई प्लाझा या हॉटेलवर दगडफेक प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होता। त्यांच्या सोबत या गुन्ह्यात मनसेच्या 6 कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल होता, पण मनसे कार्यकर्त्यांची 2017 ला कोर्टाने निर्दोष सुटका केली आहे। मात्र खटल्याच्या सुनावणीला गैरहजर राहिल्याने राज ठाकरे यांच्या विरोधात स्वतंत्र खटला सुरू आहे। सध्या राज ठाकरे 3 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत। त्यांना ही बातमी कळल्यावर एकाच गुन्ह्यासाठी माझ्यावर 92 केसेस आहेत अशी मिश्किल टीका त्यांनी केली। मांजरा धरणात अत्यल्प पाणीसाठा उरलेल्या लातूर शहराला चक्क 10 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय लातूर महापालिकेने घेतलाय। दरम्यान जून पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असूनही खबरदारीचा उपाय म्हणून निर्णय घेण्यात आलेला आहे। तर शहरातल्या तोट्या नसलेल्या नळधारकांना आता 500 रुपयांचा दंड लागणार आहे असंही सांगण्यात आलंय। अकोल्यामधून बातमी आहे। अकोल्यामध्ये थंडीने गारठून एकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते आहे। मजुरी करणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। अकोल्याच्या धिंगरा या चौकात ही घटना घडली आहे। दरम्यान त्याच्या वैद्यकीय अहवालानंतर याबद्दलची सगळी माहिती समोर येईल। मात्र आता प्राथमिक माहिती अशी मिळते की अकोल्यामध्ये एका मजुराचा थंडीच्या कडाक्याने थंडीने गारठून जाऊन मृत्यू झालेला आहे। वयोवृद्ध होता, तो 55 ते 60 वर्षाचा होता आणि तो इथे हलगाडी छकडा वगैरे चालवत होता। तो बुलढाणा सिंदखेडराजा साईडचा आहे। त्याची एक डेड बॉडी इथे मिळून आलेली आहे बस स्टँडच्या परिसरात आणि अंदाज असेल की तो वयोवृद्ध असल्यामुळे किंवा थंडीमुळे तो मरण पावला असावा असा प्राथमिक अंदाज आहे। सध्या पोलीस चौकशी करीत आहेत मरणाचे कारण।